भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड, कोरडवाडी पोलिसांकडून बेड्या, आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टात हजर केला जाणार। 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप आहे। 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू। आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवरती काळाचा घाला। आईसह दोन्ही लेकरांचाही दुर्दैवी मृत्यू। नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर एसीबीची कारवाई। अतिक्रमण विभागासह विविध विभागातील 13 अधिकाऱ्यांची चौकशी होणार। उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज। अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांत पार। उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता, तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। नागपुरातील काही भागात अद्यापही घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा। 1 सिलेंडर असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक मनस्ताप। गॅस एजन्सीला कंपनीकडून सिलेंडर पुरवठा होत नसल्याची माहिती समोर। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक। रात्री 10:15 ते रविवारी सकाळी 8:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू।